नमस्कार. माझ्या ऑनलाईन फॅमिली मेंबर्सचे माझ्या आईचे किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण हिरव्या मुगाची उसळ बनवणार आहोत. हिरवे मूग स्वच्छ नीट करून मी 2-3 पाणी बदलून घेतलेलं आहे. आता हे मी कुकरला 3 शिट्या ह्याच्या काढून घेत आहे. मूग आपलं शिजून तयार झालेलं आहे. आता आपण ह्यासाठी तडका तयार करणार आहोत. एका कढईत मी तेल तापल्यानंतर मोहरी, जिरे, पांढरे तीळ याचा व्यवस्थित तडका करून घेतलेला आहे. हिरव्या मुगाची उसळ लसणावर सुद्धा अप्रतिमच चव देते. लसूण पण आपण वापरू शकता. उसळ तुम्ही कांदा पण वापरू शकता. हे हिंग गेलं. हा कांदा, थोडीशी हळद, कांदा लालसर झाला की मग थोडंसं लाल तिखट. आपण जर तेलात लाल तिखट घातलं तर त्याला कट चांगला, म्हणजे थोडासा कलर छान येतो. चटणी तेलात भाजली की. आणि आता आपण शिजलेले मूग. आता जरी तुम्हाला हे पाण्याचं प्रमाण जास्त वाढत असेल तरी हे मूग पूर्ण पाणी पिऊन घेते. बघू शकता आपली उसळ कशी झालेली आहे, दरदरीत. मी मीठ घालायचे विसरले होते, हे वरून गेले मीठ. अशी अतिशय उत्तम पौष्टिक हिरव्या मुगाचा कुठलाही पदार्थ शरीराला बल देणारा आणि पौष्टिकच असतो. चपाती, भाकरी, भातासोबत पण ही उसळ आपण खाऊ शकतो. तयार झालेली उसळ आपण आता एका बाउलमध्ये काढत आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. किती उत्तम कलर आला आहे पहा आपल्या उसळीचा. आणि ही वरून कोथिंबीर. अतिशय सुंदर बलवर्धक